नमस्कार. आता आपण पाहत आहोत टॉप 10 न्यूज. मुंबईत एका बनावट पोलिसाने 77 वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट करून 3.8 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. दक्षिण मुंबईतील महिलेला महिनाभर डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. महिलेला सांगण्यात आलं की तिला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली जाऊ शकते. आरोपीने धमकी देऊन 3.8 कोटी रुपयांची फसवणूक केली. तडीपार भावाने बहिणीवर उगारला कोयता, लोकांमध्ये दहशत माजविणारा गुंडा. ही घटना पुण्यातली असून तडीपारीविरोधात वकिलाची व्यवस्था करणाऱ्या नकार देणाऱ्या बहिणीवर तडीपार भावाने मारण्यासाठी कोयता उगारून धावला. परिसरात दहशत माजवणाऱ्या या गुंडाला हडपसर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. कर्नाटकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्स बनून आल्या आणि ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं चक्क बाळ. या घटनेची सविस्तर माहिती अशी की कर्नाटकातील कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातून बनावट नर्सने नवजात बाळाचं अपहरण केलं. स्वतःला नर्स म्हणून घेणाऱ्या 2 महिलांनी नवजात बाळाचं अपहरण केलं. रुग्णालयाच्या 115 वॉर्डमध्ये 25 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता एका बाळाचा जन्म झाला. संशयित महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या युनिफॉर्ममध्ये कुटुंबाकडे आल्या आणि बाळाला ब्लड टेस्टसाठी घेऊन जात लागल्या असं सांगितलं. घरच्यांनी बाळाला तिच्याकडे दिलं, पण तिने ते बाळ परत आणलं नाही. पुण्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. याची सविस्तर माहिती अशी की अनैसर्गिक कृत्य करायला लावू, त्याचे फोटो काढू, विविध मोबाईलवर फोनवर मानसिक त्रास दिल्याने एका 15 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावर संकेत राजेश मोहिले, वय 26, राहता भवानी पेठ तसेच मोहननगर, धनकवाडी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार तळजाई येथील टेकडीचे परिसरात नोव्हेंबर 2023 ते 25 नोव्हेंबर 2024 दरम्यान घडला आहे. नाशिक शहरात चोरीचे प्रमाण वाढतच चालले आहे. एका महिलेच्या गळ्यातील 30,000ची शॉर्ट पोज भामट्यांनी चोरून नेली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील शॉर्ट पोज भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मखमलाबाद रोडवर घडली. या घटनेत भामट्यांनी सुमारे 30,000 रुपये किमतीची पोत हिसकावून नेली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना कैलास संगमनेरे, वय 53, राहता जानता राजा कॉलनी, मखमलाबाद रोड यांनी फिर्याद दिली आहे की संगमनेरे या गेल्या मंगळवारी दिनांक 12 सायंकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी मखमलाबाद रोड या भागात गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून त्या रेणुका हाईट्स या इमारतीसमोर आपल्या घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. पाठीमागून पळत आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 30,000ची पोत हिसकावून पुढे उभ्या असलेल्या दुचाकी स्वारावर बसून ड्रीम कॅसल सिग्नलच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास पोलीस करत आहे.